वेलकम एव्हरीवन. आजच्या या काळात कोविड-19 विषाणूच्या प्रसारामुळे आपण सगळे सध्या घरीच आहोत. जरी आपली शाळा बंद असली तरी मुलांनो आपण आपला अभ्यासक्रम सुरू ठेवणार आहोत. या परिस्थितीचा तुम्ही आपल्या अभ्यासावर परिणाम न करून घेता आपला अभ्यास हा नियमित सुरू ठेवावा. कारण इयत्ता 10वी म्हणजे SSC बोर्डाची परीक्षा असल्यामुळे कितीही कठीण परिस्थिती असो तुम्हाला नियमित अभ्यास करणे बंधनकारक आहे. सो लेट अस स्टार्ट अवर व्हिडिओ लेक्चर ऑफ चॅप्टर नंबर 2 दॅट इज पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजेच मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. टुडेज टॉपिक आर फर्स्ट वन इज एलिमेंट अँड देअर क्लासिफिकेशन म्हणजेच मूलद्रव्य व मूलद्रव्याचे वर्गीकरण. नेक्स्ट वन इज डोबे-रायनर्स ट्रायड म्हणजेच डोबे-रायनरची त्रिके अँड न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव म्हणजेच न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. बट बिफोर डिस्कसिंग पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट we have to understand some terms related to this chapter that you have learned in previous class. First of all, we see what are the type of matter म्हणजे द्रव्याचे प्रकार कोणते. The type of matter are solid, liquid, gas and plasma म्हणजेच स्थायू, द्रव, वायू आणि प्लाझ्मा. In this picture you have given example of solid is diamond, liquid is juice, gas is cloud, plasma is neon sign. Let us see next term. What are the type of element म्हणजेच मूलद्रव्याचे प्रकार कोणते. The type of element are metal, non-metal and metalloids. धातू, अधातू आणि धातू सदृश्य. पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर आर कॉल्ड ॲटम म्हणजेच अणू. इयत्ता 9वीमध्ये आपण बघितले आहे की ॲटम इज मेड अप ऑफ प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. प्रोटॉन अँड न्यूट्रॉन हे न्यूक्लियसमध्ये असतात आणि इलेक्ट्रॉन न्यूक्लियसभोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतात. पुढे आपण बघणार आहोत व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. एलिमेंट कंटेन ओनली वन काइंड ऑफ ॲटम इन फ्री स्टेट ऑर कंबाईन स्टेट. फॉर एक्झाम्पल H2O2 म्हणजेच ऑक्सिजन आणि हायड्रोजन. मूलद्रव्यात प्रत्येक कण एकसारख्या पदार्थांनी बनलेला असतो. कोणत्याच भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्यांच्या कणाचे विभाजन करता येत नाही. पुढे आपण बघूया कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजेच संयुगे. अ कंपाऊंड इज प्रोड्यूस्ड बाय अ केमिकल रिॲक्शन ऑफ 2 or more एलिमेंट. फॉर एक्झाम्पल H2O आणि CO2. H2O म्हणजे वॉटर, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. H2O मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 डिफरंट एलिमेंट कंबाईन झाले आहे आणि त्यांच्यापासून कंपाऊंड तयार झाला आहे. CO2 मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन हे 2 डिफरंट एलिमेंट कंबाईन झालेले आहेत आणि त्यांच्यापासून कंपाऊंड तयार झालेला आहे. तुम्हाला दिलेल्या पिक्चरमध्ये काही एलिमेंट आणि कंपाऊंड यांचे उदाहरण दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये एलिमेंटचे एक्झाम्पल दिलेले आहेत हायड्रोजन, सोडियम आणि कार्बन. त्याचप्रमाणे कंपाऊंडचं एक्झाम्पल दाखवलेलं आहे शुगर आणि सॉल्ट. लेट अस स्टार्ट क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. इन अर्लियर डेज ओनली 30 एलिमेंट्स आर नोन. मोर नंबर ऑफ एलिमेंट्स वेअर डिस्कवर इन कोर्स ऑफ टाईम. मधल्या काळामध्ये एकूण 114 एलिमेंट्स शोधले अँड टुडे 118 एलिमेंट वेअर नोन टू सायंटिफिक वर्ल्ड. More and more information about the properties of these elements gathers
To easy the study of such large elements, there is a need of classification of element. As knowledge about elements and their properties went on increasing, different scientists started trying out different methods of classification. मूलद्रव्ये व त्याचे गुणधर्म या विषयीचे ज्ञान जसे वाढू लागले तसे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी वर्गीकरणाच्या इतर अनेक पद्धती शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. नाउ वी विल सी द फर्स्ट मेथड ऑफ क्लासिफिकेशन, दॅट इज डोबे-रायनर ट्रायड्स, म्हणजेच डोबे-रायनरची त्रिके. इन द इयर 1817, अ जर्मन सायंटिस्ट Dobe-Reiner suggested that properties of elements are related to their atomic masses. Dobe-Reiner made a group of 3 elements, each having similar chemical properties, and called them triad. He arranged the 3 elements in a triad in an increasing order of atomic mass and show that the atomic mass of middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. This is Dobe-Reiner triad law. डोबे-रायनरने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी 3 मूलद्रव्यांचे गट केले. त्यांना त्या गटांना त्रिके असे नाव दिले. एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली व दाखविले की त्या त्रिकांमधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे साधारणतः 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. यालाच डोबे-रायनरच्या त्रिकांचा नियम म्हणतात. तुम्हाला आता डोबे-रायनरच्या त्रिकांचा नियम समजलेला आहे. आता आपण बघूया एक्झाम्पल. लेट अस कन्सिडर फर्स्ट एक्झाम्पल. पहिलं त्रिक बघूया. यामध्ये ॲटम घेतलेले आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. ऑल दीज 3 ॲटम आर अरेंज अकॉर्डिंग टू देअर increasing atomic masses. Atomic mass of lithium is 6.9, sodium is 23 and potassium is 39.1. When we add atomic mass of lithium, that is 6.9, and potassium, that is 39.1, and divided by 2, then we obtain 23, which is approximately equal to the atomic mass of middle element, that is sodium, that is 23. From this example, we understand that atomic mass of sodium is average of atomic masses of lithium and potassium. दुसरे आणि तिसरे त्रिके डोबे-रायनरचा नियम पाळू शकले नाही, कारण देअर आर सम लिमिटेशन्स ऑफ डोबे-रायनर लॉ ऑफ ट्रायड्स. काही त्रुटी या नियमांमध्ये आढळल्या, त्या आता आपण बघणार आहोत. ड्युरिंग डोबे-रायनर्स पिरियड, ऑल एलिमेंट्स वेअर नॉट नोन. Also, atomic mass was not known. Dobe-Reiner discovered few triads. Among all elements, he could not classify all known element into triad. डोबे-रायनरच्या काळी सर्व मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता व अणुवस्तुमानही अचूक ज्ञात नव्हते. डोबे-रायनरने सर्व मूलद्रव्यांपैकी फक्त काही त्रिकेच शोधली. सर्व ज्ञात मूलद्रव्यांचे वर्गीकरण डोबे-रायनरच्या त्रिकांमध्ये होऊ शकले नाही. लेट अस सी द न्यू पॉईंट, दॅट इज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, म्हणजेच न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स known at that time
in an increasing order of their atomic masses. He started with the lightest element, that is hydrogen. न्यूलँड्स यांनी एका वेगळ्या मार्गाने अणुवस्तुमानाचा सहसंबंध मूलद्रव्याच्या गुणधर्माशी जोडला. लेट अस सी द स्टेटमेंट ऑफ न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. आपण न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम बघणार आहोत. व्हेन द एलिमेंट आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, द प्रॉपर्टी ऑफ एथ एलिमेंट आर सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. म्हणजेच मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. जसे सोडियम हे लिथियमपासून 8वे मूलद्रव्य असून दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. जर 21 मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता आपल्याला दाखविलेल्या तक्त्यामध्ये अष्टके मिळतात. लिथियम व सोडियमप्रमाणे मॅग्नेशियम व कॅल्शियम, तसंच कार्बन व सिलिकॉन, फ्लोरीन व क्लोरीन, सोडियम व पोटॅशियम इत्यादी जोड्यांमधील मूलद्रव्ये समान गुणधर्म दाखवितात. म्हणजेच मॅग्नेशियमचे बेरिलियमशी साधर्म्य असून क्लोरीनचे फ्लोरीनशी साधर्म्य आहे. न्यूलँड्सने या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकांशी केली. त्याने 8व्या व पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मांमध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणालाच अष्टकाचा नियम असं म्हटले. मला असं वाटतं की न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. दिस लॉ ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम बिकॉज देअर आर मेनी लिमिटेशन्स वेअर फाउंड इन द ऑक्टेव. So now let us see the limitation of Newland's law of octave. आपण आता त्रुटी बघणार आहोत. फर्स्ट वन इज Newland's law of octave is applicable to only the first few elements only up to calcium out of total 56 elements known at that time. न्यूलँड्सला ज्ञात असलेल्या 56 मूलद्रव्यांपैकी कॅल्शियमपर्यंतच्या मूलद्रव्यांची त्यांनी मांडणी केली. नेक्स्ट वन इज न्यूलँड प्लेस 2 एलिमेंट ईच इन सेम बॉक्सेस. म्हणजे एकाच बॉक्समध्ये 2 मूलद्रव्ये त्यांनी बसवली होती. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल, Ce आणि La. कोबाल्ट व निकेल यांना डो या स्वराखाली Cl व Br हॅलोजन बरोबर ठेवलेले होते. म्हणजे क्लोरीन आणि ब्रोमीन हे जे हॅलोजन आहे या हॅलोजन बरोबर कोबाल्ट आणि निकेल हे ठेवले होते. या उलट कोबाल्ट व निकेल यांच्या सिमिलॅरिटी असणारा Fe याला लांब ऑक्सिजन व सल्फर या नॉन मेटल बरोबर ही या स्वराखाली ठेवले होते. इन अरेंजमेंट ऑफ न्यूलँड्स ऑक्टेव देअर वॉज नो स्पेस फॉर न्यूली डिस्कवर एलिमेंट. नंतरच्या काळामध्ये नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म न्यूलँड्सच्या अष्टकांच्या नियमामध्ये बसले नाही. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण येथे थांबणार आहोत. बट बिफोर लिव्हिंग लेट अस रिकॉल टुडेज टॉपिक. फर्स्ट इज एलिमेंट अँड देअर क्लासिफिकेशन. म्हणजेच मूलद्रव्य व मूलद्रव्याचे वर्गीकरण. डोबे-रायनर्स ट्रायड, डोबे-रायनरची त्रिके. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव, न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्हाला जी माहिती लिहायची असेल ती तुम्ही लिहू शकतात. आणि ती तुम्हाला लिहायचीच आहे, कारण आपल्याला इयत्ता 10वी म्हणजेच SSC बोर्डाच्या अभ्यासक्रमात सातत्य ठेवायचे आहे आणि दिलेला होमवर्कसुद्धा करायचा आहे. सो नेक्स्ट टॉपिक वी डिस्कस इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. बाय. स्टे होम, स्टे सेफ.